डॉक्टर ऑपरेशननंतर व्हेरिकोज व्हेन हा त्रास परत का होतो? ऑपरेशननंतर व्हेरिकोज व्हेन्सचा त्रास पुन्हा होतो का? हा प्रश्न खूप पेशंट ऑपरेशनपूर्वी विचारतात. तर या प्रश्नाचं उत्तर आहे की हो, ऑपरेशननंतर याचा त्रास पुन्हा होऊ शकतो. पण तत्पूर्वी व्हेरिकोज व्हेन का होतो याचं कारण मी तुम्हाला सांगतो. व्हेरिकोज व्हेनचा हा त्रास अनुवंशिक असतो. तसेच जी लोक खूप वेळ उभी राहतात, जी लोक जास्त बसून काम करतात, जी लठ्ठ आहेत किंवा ज्यांच्यामध्ये व्यायामाचा अभाव आहे, अशा लोकांमध्ये व्हेरिकोज व्हेनचा त्रास होतो. व्हेरिकोज व्हेन्सच्या ऑपरेशनमध्ये आपण ज्या व्हेन्स मोठ्या असतात, ज्या वेटोळ्या असतात, त्यांनाच लेझरद्वारे ट्रीटमेंट केली जाते. पण ज्या छोट्या व्हेन्स असतात आणि ज्या कारणामुळे व्हेरिकोज व्हेन्स होतात, ती कारणे जर का तुम्ही सॉर्ट आऊट नाही केली, म्हणजे ऑपरेशननंतर जर का तुम्ही योग्य प्रकारे स्टॉकिंग्स घातले नाहीत, ऑपरेशननंतर तुम्ही जर का पुन्हा जास्त वेळ उभे राहिलात, तर व्हेरिकोज व्हेन्सचा त्रास हा पुन्हा तुम्हाला होऊ शकतो. तर व्हेरिकोज व्हेन्सचा त्रास तुम्हाला पुन्हा होऊ लागल्यास तुम्ही त्वरित डॉक्टरांना दाखवणं गरजेचं आहे, जेणेकरून कमीत कमी खर्चात इंजेक्शन स्क्लेरोथेरपीद्वारे याचा पुन्हा उपचार केला जाऊ शकतो. पुन्हा एक प्रश्न पडतो की मग व्हेरिकोज व्हेन्सचं ऑपरेशन करायचं का? तर व्हेरिकोज व्हेन्सचं ऑपरेशन नाही केलं तर कालांतराने व्हेरिकोज अल्सर्स होतात. त्या अल्सर्समधून ब्लिडिंग होतं आणि 1/3 पेशंटला डीप व्हेनस थ्रोम्बोसिस म्हणजे त्याच्यामध्ये गाठी होतात. आणि जर का या पेशंटमध्ये गाठी तयार झाल्या तर त्या पेशंटचं ऑपरेशन होऊ शकत नाही. त्यांना रक्तपातळ व्हायच्या गोळ्या 3 ते 6 महिने खायला लागू शकतात आणि तोपर्यंत पाय दुखणं, पाय सुजणं हे सुरूच राहतं.